पुन्हा येणे म्हणजे महत्त्वाचा विषय आहे। 15 तारखेला जी काही महासभा झाली, आपला बराच 15 दिवसापासून मुद्दा चालू होता, संविधानिक की असंवैधानिक, म्हणजे स्टँडिंग कमिटी नाही आहे, स्वीकृत सदस्य नाही, हा मुद्दा पहिलाच प्रश्न झाला। महिला नगरसेवकांनी घेतला प्रश्न आणि त्यांनी सांगितलं, महापौरांनी रुलिंग उत्तर दिलं की आम्ही लवकरच गट सचिवांनी उत्तर दिले की आम्ही लवकरच गटप्रमुखांच्या मिटिंगा घेऊ, स्टँडिंग कमिटी ठरवू, स्वीकृत सदस्याचा आम्ही निर्णय लवकरच घेणार आहोत, असं त्यांनी उत्तर दिल्यानंतर तो विषय संपला। नंतर एक महत्त्वाचा विषय आला, राजेश मोरे जे नगरसेवक आहेत त्यांनी एक महत्त्वाचा विषय घेतला, मी ॲप्रिशिएट करतो त्यांना या विषयाच्या बाबतीत जी काही लक्षवेधी मांडली होती। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जे काही संकट निर्माण आहे ते अल निनोचं काय आहे ते संकट जे भकीत वर्तवलेलं आहे, ह्यानुसार आपल्याकडे जर पाऊस कमी प्रमाणात झाला तर पावसाचं पाण्याचं नियोजन कसं होणार, तर ह्याविषयी मला सांगायचा मुद्दा आहे की तांत्रिक मी ज्यावेळेस कार्यकारी अभियंता सेवेमध्ये होतो, कार्यकारी अभियंता सेवेमध्ये होते, अनेक बहुउद्देशीय प्रकल्प केली 30-35 वर्षामध्ये आणि मार्गीही लावली, मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट असो की राज्य शासन असो की महानगरपालिका असो, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर म्हणजे बेसिक सुविधापासून जी कामं केली ते मोठ्या बहुउद्देशीय प्रकल्पापर्यंत केलेले आहे। तो जो महासभेचा विषय होता, अल निनोचा जो काही आपत्ती येणार आहे, जिल्हा स्तरावर कारवाई चालू आहे। आयुक्तांनी उत्तर दिलं की जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत, त्या निर्देशानुसार प्रशासन काम करत आहे, परंतु जे आयुक्तांचं जे उत्तर होतं हे जनरल होतं, तांत्रिकदृष्ट्या जे काही उत्तर पाहिजे तर ते कोणीतरी अभियंत्यांनी द्यायला पाहिजे होतं, नगराभियंत्यांनी द्यायला पाहिजे होतं, पण ते कोणाकडे ते उत्तर नाही आहे। ते उत्तर फक्त माजी कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदे याच्याकडे आहे। ते असं की आपल्या ठाणे महानगरपालिकेने जे काही प्रकल्प बहुतेक केले, नाले प्रकल्प, स्ट्रॉम वॉटर प्रकल्प, ड्रेनेज प्रकल्प, ड्रेनेज लाईन, शौचालय, घराघरातून शौचालयाची स्कीम, घराघरातून ड्रेनेज लाईनची स्कीम, हे जे काही प्रकल्प केलेत आपण, त्याच्या अंतर्गत जे काही मलनिसरण वाटेत 110 MLDमध्ये सर्व केंद्रित होतं आणि खाजगी विकासक जे आहेत, खाजगी विकासकांच्या जवळ 260 STPs आहेत छोटे छोटे, आणि मोठा ठाणे महानगरपालिकेचा मोठा आहे आणि विविध मोठे संकल्पनाचे STPs आहेत, हे 260 महानगरपालिकेचा, आणि महानगरपालिकेने कोपरी पाचपकडे 110 MLD, मुंब्रा कौसामध्ये बांधलेला STP आहे, घोडबंदरला चायना क्रिकच्या इथे बांधलेला मोठा STPs आहे, हे संपूर्ण कामे JNR केली। पण ह्यातून जो काही वॉटर सोर्स होतो, मलनिसरण केंद्र जो वॉटर ट्रीटमेंट जो सोर्स होतो, तो पाणी जो वाया न जाता तो उद्यानासाठी आणि गार्डनिंगसाठी वापरला जातो, हे महानगरपालिकेने केलेलं आहे। पण ह्या पाण्याचं रिसायकलिंग व्हावं असं प्रकल्पान पण महानगरपालिकेने केलेलं आहे, पण कोणी निविदाधारक देकार कोणी येत नाही हे अशा प्रकारच्या प्रकल्पावर। पण ह्या पाण्यातून पाणी फक्त झाडांना जीवनोपयोगी आहे, कॉन्क्रीट स्ट्रक्चरला हे पाणी वापरू शकत नाही, कारण ते पाण्यामध्ये जे क्षार आहे ते कॉन्क्रीट खराब करणार, ते फक्त झाडा पाण्यासाठी उपयोग होतो, झाडा पाण्याला तो खत मलनिसरणाचा चालू शकतो। पण दुसरं म्हणजे आपण नाले प्रकल्पाने 1100 कोटीचा एक DPR बनवलेला आहे। तो DPR मध्ये आपण पूर्ण स्ट्रॉम वॉटरचं होल्डिंग पॉइंट, टायडल गेट आणि उर्वरित नाले प्रकल्प त्याचे 200 कोटीचा चालू आहे। तर होल्डिंग पॉइंट आणि टायडल गेट काय प्रकार आहे, जे मुख्य 13 मोठे नाले आहेत, हे मोठे नालेच्या आजूबाजूच्या जागेमध्ये पॉन्ड करायचा, या पॉन्डमध्ये हे टायडल गेट बांधून नाल्याचं पाणी अडवायचं आणि ते पाणी तिकडे सोडायचं, बरोबर आहे। हे पाणी सोडलं की पंपिंगने ते पाणी विकासकांना पुरवतं, असा प्रकल्प आहे। तो ह्याला निधी केंद्राने दिलेला नव्हता, तो आत्ता पण तो प्रकल्प DPR तयार आहे 1100, त्यातील 600 कोटीचा केलं तर हा प्रकल्प शासकीय निधी विशेष होऊ शकतो का डिफर्ड पेमेंटने सुद्धा होऊ शकतो। डिफर्ड म्हणजे वित्तीय संस्था कर्ज, अशा प्रकारच्या योजना, हा एक सोल्युशन आहे। हे महानगरपालिकेच्या मी आयुक्तांना प्रोजेक्ट दिला, नगर अभियंत्यांनी दिला, काल एकनाथ शिंदे आले होते, त्यांच्याकडे मुख्य सचिवाकडे त्यांच्या सचिवाला दिला आणि विविध प्रक्षेप कार्य लोकांना दिलेलं आहे। त्यामुळे लवकरच आम्ही ह्याच्यावर विचार करू आणि प्रशासनाला करायला लागलो। एवढं सांगायचं। धन्यवाद। जय महाराष्ट्र।